घाबरू नकोस अथर्वा, रिलॅक्स. मी तुला काही करणार नाहीये. दगा दिलास ना मला, पण बघ आज तुझ्याच घरात, तुझ्याच समोर या घरची सून बनून उभी आहे मी. तू माझ्याशी बोलू नकोस. बोलणार मी बोलणार. आणि काय रे अथर्व, लग्न करून करून तू कोणाशी लग्न केलंस? त्या मीराशी? सांग ना, या सगळ्यामध्ये काय फायदा आहे? कुठले असे दिवे लावलेत तिने? अरे अथर्व, त्या मुलीचा बाप तुझ्या घरात येतो, तुझ्या आईला कॅरेक्टरलेस ठरवतो, आणि तू काय करू शकलास? काय करू शकलास तू? हा, काहीच नाही. तो मीराचा बाप तू या घरी येतो, हा, तुझ्या पाठीमागे ते लोक भेटतात, त्यांचं प्लॅनिंग होतं, पण तू काही करू शकतोस का? काहीच नाही. मग या सगळ्यात तुझा सेल्फ रिस्पेक्ट कुठे? की तो पण मीराच्या पदराला बांधून ठेवलाय. मला दगा दिलास आणि तिला निवडलंस ना, मग भोग आता. मला कळत नाही तिच्यात असं काय आहे जे माझ्यात नाहीये. हा, द ट्रूथ इज अथर्वा, तुला माझ्यासारखी स्ट्रॉंग बाई नको होती. तुला अशा बाईची गरज होती जिच्या मागे लपून तू तुझा वीकनेस लपवू शकतोस. दॅट्स द ट्रूथ. सांग ना, तिच्यात असं काय आहे म्हणजे माझ्यात नाहीये? सांग. मुळात तुझी आणि मीराची तुलनाच होऊ शकत नाही. You get that? तुला किंवा कोणाला जर असं वाटत असेल की मी मीराच्या मागे लपतोय, माझी वीकनेस हाईड करतोय, तर लेट मी टेल यू वन थिंग. एक घट्ट, प्रेमळ, परिपक्व नातं असंच असतं, जिथे नवरा आणि बायको एकमेकांची ताकद असतात. आणि मीरा माझी ताकद आहे. आणि लकीली चुकून का होईना, ऍक्सिडेंटली का होईना, माझं लग्न मीराशी झालं. जर माझं लग्न तुझ्याशी झालं असतं ना, तर माझ्या आयुष्याची वाट लागली असती. स्ट्रॉंग ही अशी असते, स्ट्रॉंग बाई, जी सतत लोकांना छळते, त्रास देते, स्वतःच्या स्वार्थासाठी मॅनिप्युलेट करते. नाही, स्ट्रॉंग अशी असते स्ट्रॉंग बाई. मीरासारखी, जी स्वतः तुटत असताना सुद्धा घरच्यांना तुटू देत नाही. माझ्या आयुष्यात येताना तिला फक्त मी नाही मिळालो, तर मिळाल्या माझ्या जखमा, माझा भूतकाळ, माझा ट्रॉमा, माझी वेदा. फक्त वेदाचा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःचा विचार न करता माझ्याशी लग्न केलं. जेव्हा जेव्हा वेदावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा ती ढाल बनून तिच्या समोर उभी होती. व्यक्ती हल्ले करणारी बाई तू होतीस माया.
एवढंच नाही तर मी तिला क्लिअरली सांगितलं होतं की माझं प्रेम फक्त अंबिकावर राहणार आहे. तिच्याशिवाय मी कोणावरही प्रेम करू शकत नाही. पण तरी तिने माझी साथ सोडली नाही, त्या घरच्यांची साथ सोडली नाही. आणि आपण काय केलं तर आपण तिला वेडी ठरवण्याचा प्रयत्न केला, तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा ती खंबीरपणे ठामपणे माझ्या सोबत उभी होती. ही असते स्ट्रॉंग बाई. स्ट्रॉंग. ती स्वतःची स्वप्न सोडून आमच्या स्वप्नासाठी जगू लागली. कदाचित हेच खरं प्रेम असतं. एका बायकोला तिच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा असते? एवढीच ना की त्याने सगळ्यांसमोर ठामपणे सांगावं की ही माझी बायको आहे. मला हिचा अभिमान वाटतो. मीरा, मला तुझा अभिमान वाटतो. वाह 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 वाह, काय स्पीच आहे, काय स्पीच आहे. हजबंड ऑफ द इयर. पण मी एक सांगू, हे सगळं दिस इज ड्रामा. हे तुमचं प्रेम, तुमच्या प्रेमाची फिलॉसॉफी, तुमचं रिलेशनशिप, हे सगळं ड्रामा आहे. आणि हा ड्रामा फक्त तोवर असेल जोवर मंजिरी मॅडम आणि या मीराच्या बापाचा मॅटर सॉल्व्ह होत नाही. आणि एकदा तो मॅटर सॉल्व्ह झाला की तुम्हा दोघांपैकी फक्त एक जण जिंकणार. आणि जो कोणी जिंकेल डझंट मॅटर, कारण तुम्ही दोघं हारणार. त्यामुळे हा मोमेंट येस जगून घ्या. हे तुमचं प्रेम, तुमचा ड्रामा हे आता संपणार आहे. याचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे, कळलं? तू स्वतःला असा स्ट्रॉंग पुरुष समजतोस ना, बट नॉट दिस टाइम. कारण या वेळेला तुझ्याच्याने काहीही होणार नाहीये, काहीच नाही.